मतदान जे पडणार ते दादासनीच पडणार. गावात वातावरण तरी साहेबांचं आहे, अरुण जाधव साहेबांचं. गोरगरीबास तुझा असणे गाडी उभा करून हात करणार हे समाधान आहे महत्वाचं. आम्हाला लाडकी बहीण केल्या म्हणल्या भावालाच मतदान केलं. गावात वातावरण धनुष्यबादच येणार. कुठल्याही कार्याला आम्ही सांगायला गेलो की लगेच हजर होते तिथे. त्यामुळे आमचा पाठिंबा त्यांनाच फुल आहे. मंदिर बांधलं, रस्ते केलं, लाडक्या बहिणीची योजना काढली, पेन्शिली केल्या. आमच्या समाजाचा निकाल 100% धनुष्यबाण अरुण कुमार जाधव. येणं केल्यात म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. नाही 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 आणि इथून पुढे आणि सहकार्य आम्हाला करणार. नाही 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 काय कुणाला आम्ही भेट नाही काय नाही त्यासनी देणार. तरुण म्हणून तरी आम्ही आमच्यासाठी तरी अरुण जाधव साहेब. आमचं मतदान धनुष्यबाणाला. धनुष्यबाणचा निकाल लागला म्हणून समजा 12-1लाच. दर्शको नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. के न्यूजच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण प्रत्येक गावात जातोय, तिथल्या जिल्ह्यातील तालुक्यातील मतदारसंघामध्ये जातोय, तिथल्या स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय. आज आपण राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येणारे चंद्रे हे गाव आहे. या गावामध्ये आता आपण आलेलो आहे. दुपारची वेळ आहे. दुपारच्या वेळेमध्ये इथले स्थानिक नागरिक आपल्याला कोण भेटतात त्यांच्याकडून जाणून घेऊयात की येथील जे काही जिल्हा परिषद पंचायत समिती जे काही उमेदवार उभा राहिलेले आहेत त्यांची कामं झालेली आहेत का, की प्रशासक होतं त्यावेळेला तिथे कामं समाधानकारक झाली काय, याचा संपूर्ण आढावा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून घेणार आहोत. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागल्या, तुमच्या आता भागात फिरायला लागलोय, तिथल्या काय महिला म्हणतात काय निवडणुकीत अरुण जाधवांचं काही काम चांगलं नाही. काय बरं काम कोणाचं चांगलं आहे उभा? काय दादानी केले की भरपूर केले. दादानी सगळे केले, मंदिर केले, गटर केल्या, सगळं केले. कोण आता त्यांचं काय झालं नसेल ते म्हणत असतील. या खरं दादासनीच आता मतदान जे पडणार ते दादासनीच पडणार. आणि तेच इकडे काही येणं जाणं नाही म्हणते. हा ते का असतात की येतात की येतात येणं जाणं का हायच की. काय झालं एखादं काम सांगा म्हणजे काय काम केलं? काय आता गटर केल्यात, मंदिर केले, घरकुल केले, झालेत की. लाडकी बहीण सगळी आता कामं केल्या म्हणल्यावर तुम्हाला आता कुणाला काय मतदान? दादासनीच पडणार. दादा हात वर करून दादासनीच. दादाच नाही. 7 तारखेचा निकाल काय सांगा बघू जरा. निकाल त्यांच्यातर्फेच लागणार. बर विजय होणार त्यांनी. आमच्याकडे उमेदवार आहे अरुण जाधव. अरुण जाधव आहे. काय काम एखादं सांगा बघू. अरुण जाधव समाज मंदिर आमचं 25 लाखाचं मंजूर अरुण जाधवांनी केलं. बर किती मंजूर केलं? त्यांनीच मंजूर करून हे केलेलं आहे. हा हा म्हणजे आंबेडकर साहेबाकडनी बर गटर बिटर सगळे हे बांधलेले आहे. संडास गटर सगळे त्या हे केले आहेत. तर अरुण जाधवांनी आंबेडकर साहेबांनी सगळं आमच्याकडं आमच्या भागात सगळं चांगलं केलेलं आहे. काय भागात येत नाही म्हणतात अरुण जाधव. कोण ज्याचं काही काम असेल ते आमच्यासारखं आमचं एकच गाव बघतील. गावं किती बघायचे एकच. बर मग काय वाटते वातावरण काय गावात एकत्र? आमच्या वातावरण काय अरुण जाधवांना मत पडणारच हो. शिवसेनेला शिवसेना शिंदेगड. पण पलीकडे पण तशी तगडी आहेत घेऊ. कुठे असणार सगळीकडे तगडी आहेच किंवा साहेब. मग कसं तर ज्यांनी कोणी कार्य करेल त्यासनीच मतदान देणार लोकांना. का नाही त्यांचं पण कार्य आहे की. त्यांचं कार्यकरी खालच्या लोकांपर्यंत पोचेल हे महत्त्वाचं आहे. बर गोरगरिबांची पोचतील ते महत्त्वाचं आहे हो. हा त्यासाठी चाललंय. मग तुमच्या पण पोचलंय सगळं. आमच्यापर्यंत पोचलंय. पण त्यानं थोडी वेळ घरकुल आहे जाता आणि होणार करणार किती साहेब आलीत की. बर बर मग त्यासाठी हे आहे. बर मग आता 5 तारखेला मतदान आहे आणि 7ला निकाल आहे. हम्म. मग काय निकाल लागेल? आमच्या समाजाचा निकाल 100% धनुष्यबाण अरुण कुमार जाधव साहेबांना पडणार. खालच्या समाजात तरी कारण काय सगळ्या समाजाचं चांगलं केलं. आंबेडकर समाजाचं म्हणा आमच्या अण्णाभाऊसाठी सगळ्यांचं चांगलं केलेलं आहे त्यांनी आतापर्यंत. होय. आणि आंबेडकर साहेब गोरगरिबास तुझा असणे गाडी उभा करून हात करणार हे समाधान आहे महत्वाचं. काम त्यांच्यानं होईल ते करणारच. त्यातून कोण गाठ पडला सवरा तरी बी हात करून जाणार. म्हणजे समाधान वाटते माणसाला. एवढा मोठा पालकमंत्री असून हात करतोय हे महत्वाचं आहे हो. गावात वातावरण तरी साहेबांचं आहे, अरुण जाधव साहेबांचं. बर अरुण जाधव साहेबांचं आहे बऱ्यापैकी तरी आहे. कारण बऱ्यापैकी त्यांनी कामांचं स्वरूप चांगलं आहे त्यांचं. आमच्या मातंग समाजामध्ये तरी बऱ्यापैकी लोकांच्या पेन्सिली तटलेल्या होत्या त्या चालू केल्या. ज्या नवीन करायच्या होत्या त्या बऱ्यापैकी केल्या. त्यानंतर घरकुल सगळी केली. ती आता बिल्डिंग आहे 40-50 लाखाची बिल्डिंग त्यांनी मंजूर करून दिली. बऱ्यापैकी त्यांचं कामकाज चांगलं आहे. मग तरुण म्हणून आता कुणाच्या पाठीमागे उभा राहिला? तरुण म्हणून तरी आम्ही आमच्यासाठी तरी अरुण जाधव साहेब.
बरं मग 7 तारखेला निकाल काय लागला? 7 तारखेला निकाल तरी साहेबांचा 101% तरी असं आम्हाला वाटतंय. मामा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागल्या, बर काय आले काय कानाव का? आले येईनच आहे का नाही उमेदवार येईनच कोण आहे? उमेदवार हारून जातो. अरुण जाधव आहे. हां हो, काय अरुण जाधवांचं काम आहे का इथं? हाय की तर काय काम आहे सांगा बघू. काय करू इथं येतात कायम हे करू ह्याला येतात इथं येतात. नाही म्हणतात ना इथं. हां नाही येतात काय नाही असं अवघड सांगायला साहेब. नाही येतात. काय सांगा बघू एखादं काम काय केलेलं काय की तिने इथंच स्टार्टलाच त्यावेळेला पैसे दिले इथं त्याने बर. अरुण दाट काय तसं म्हणायचं काय गरज नाही. मग गावात काय वातावरण आहे एकंदरीत? गावात आहे बघा गावात आता काय वातावरण असलं एवढं काय आम्हाला कळणार आहे. बरं, मग तुमचं काय- आमच्याच आहे सगळं इतके अरुण जाधवांचं म्हणालाय पण त्यांचं काय नाही म्हणतात लोक. नाही कसं होईल हं? त्यांचा अरुण दादांचा आहेच. आहेत. बरं, मग काय निकाल काय लागेल वाटते? तर काय आहे बघा निकाल लागेल त्यांचाच लागणार की निकाल अरुण दादांचा. ताई नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे काय वातावरण आहे गावात आणि कोण उमेदवार आहे? धनुष्यबाण का तुम्ही ठरवून इथं बसलायचा वाटतं सगळ्याजणी? नाही नाही हा नाही ठरवून बसलायचा तुम्ही. लाडकी बहीण आम्हाला लाडकी बहीण केल्या म्हणल्या भावालाच मतदान की बर कोण भाऊ तुमचा? अरुण दादा अरुण दादाचं. पण अरुण दादाचं नाही इथं काही काम नाही म्हणतात अरुण दादाचं. आमचं समाज मंदिर दिसते बर हे समाज मंदिर त्यांनी त्यांच्या सारखं त्यांचं येणं जाणं आहे. बर पेन्शन किती आहे? काय पेन्शन काय लाडकी तुमच्या इथल्या- बहीण फक्त आम्हाला तुम्हाला लाडकी बहीण आहे हा. आणि बाकीची पेन्शन ती मावशी नाही म्हणते अजून पेन्शन मिळाय तिला. तुम्हाला लाडकी बहीण मिळते तिला मिळाय नाहीत अजून. तिला हाय की लाभ आहे ना? लाभ आहे की तिला मग काय गावात एकंदरीत वातावरण काय वाटते मग कोण येईल निवडून असं वाटतं? दादाच दादा येते. बर मावशी हो मावशी हसू नका. काय गावात वातावरण काय आहे? गावाचं वातावरण धनुष्य पाण्याचं येणार की पाना जसं- सगळ्या नाही तुम्ही ठरवलंय सगळं. नाही 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 आमचं मतदान धनुष्य बाणाला लाडकी बहीण केली भावाला म्हटल्या भावानं लाडक्या भावालाच मतदान. बर मग अजून जाधव साहेबांचं इथं काय हाय येणं बिणं झालं? येणं किंवा झालं. आता मंगल कांबळे उभारले पंचायत समितीला आहेत त्यांचं काय हाय आहेत येणं आहेत झालं? आहेत येणं जाणं हाय. बर काय गावात काय विकास केलेला काय सांगा बरं जरा. विकास काय आहे तुम्हाला केलं की समाज मंदिर केलं रस्ते केलं लाडक्या बहिणी केल्या हं. पेन्शिल केल्या बायकांच्या बायकांच्या पेन्शन पण केल्या. बर मग आता लाडक्या बहिणी काय आता कुठल्या भावाला निवडून देणार? भावाच नाही देणार कुठल्या या देणार? भावाने कुठल्या भावाला निवडून देणार आता? हा? बस आता आमच्या नाही, बहिणी कुठल्या सांगितले कुठल्या- तर कुठल्या भावाला निवडून देणार? हा अरुण दादा अजून दादा हा काय दोघं उभारल्यात पण येतात काय तुमच्या गावात कधी काय? येणार 100% आपल्या समाजाला तिने भरपूर सहकार्य केलेलं आहे. बरं. आपल्या काय समाजात केलं सांगा बघू जरा. काय? आपल्या समाजात सगळे रोड म्हणा हे समाज मंदिर 27 लाखाचं 27 लाखाचा आहे. हां हे सगळं आम्हाला तिने केलेलं आहे. सहकार्य आहे आपल्याला भरपूर त्यांचं. बरं. कुठल्याही कार्याला आम्ही सांगायला गेलो की लगेच हजर होत्या तिथे. त्यामुळं आमचा पाठिंबा त्यांनाच फुल आहे. बरं मग आता एवढं सगळं सहकार्य केले म्हटल्यावर काय तुमचं काय मग 100% शीट बसणार. 100%. हो मग 7 तारखेचा निकाल सांगा बघू काय होईल. अरुण जाधव अजून जातो. आपला समाज सगळा तिकडं देतं त्यांना आहे. बरं तुमचा सगळा समाज त्यांच्या मागे आहे. हो 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 बरं. आपलं मातंग समाज आहे तो सगळा तिकडंच आहे. बरं, मग कामं केले तिने. केलं केल्यात म्हणूनच आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. आपला रोड म्हणा हे समाज मंदिर आता हे सगळं चालू आहे. परशी बिरशी घालायला हे करायला सगळे त्यांच्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येणार हे चंद्रे गाव आहे. चंद्रे गावामध्ये मी आलेलो आहे. दुपारची वेळ आहे त्यामुळे थोडं तुरळक आपल्याला लोक मिळतील तरी सुद्धा जी मिळतील त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घ्या. मावशी बसल्यात मावशींकडून जाणून घ्या. मावशी नमस्कार. नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे की माहित आहे माहिती आहे की काय कोण उभारले? अरुण जाधव आणि मंगल वहिनी शेळेवाडच्या बरं मग त्यांचं का गावात येणे बिणे होते का? येते की येऊन 2-3 वेळा गेल्यात 2-3 वेळा येऊन गेल्यात की बरं काय गावात काय विकास झालाय का? विकास झालाय की मंदिर मावशी बांधलंय येतो त्यांना मी पहिला विचारतो मग तुमच्याकडे येणारच आहे. काय झालाय? मंदिर बांधलं रस्ते केलं बरं लाडक्या बहिणीची योजना काढली पेन्शिली केल्या हां आणि इथून पुढे आणि सहकार्य आम्हाला करणारच. असं म्हणल्यात. होय होय काय तुम्हाला पण पेन्शन लागू झाली झाली बरं झाली काय म्हणाल तसं काय काय विकास झालाय गावात? झाला की काय झाला विकास? झालाय रस्ते केल्यात हं. मंदिर बांधलं उगाच त्या म्हणाल्यात म्हणून नाही झालं. रस्ते केल्यात मंदिर काय किती म्हणाले आमचं म्हणून मंदिर सांगा तुम्ही. आमचं मंदिर बघा किती मोठं बांधलंय त्याने मग किती बांधली ती? 40 लाखाचं आंबेडकरांनी आंबेडकर साहेबांनी बांधले होय मंदिर मोठं बांधले की? म्हणजे काय बरं आणि काय काम केलं? मस्त रस्त्याचे केल्यात पेन्शिल्या मिळवून दिल्यात गटार केल्यात हां सगळं केल्यात
काय गावात वातावरण कुणाचं आहे आता? धनुष्य अरुण जाधव मंगल साहेब होईल त्यांचं आहे तो येतात काय होईल येणार तर आल्याशिवाय एवढं झालंय वय नाही म्हणते इकडे येणं त्यांचं होईल म्हणजे नाही, काय हे नाही, नाही वाद नाही साहेब हा? आल्याशिवाय हे झालं एवढं वय रस्ते झाल्यात गटार झाल्यात बरं. बेगर झालंय पेन्शन मिळाल्यात आपल्याला तुम्हाला लाड मिळाले का? म्हणजे काय मिळाल्या pension? लाडक्या बहिणींचं किती मिळते आम्हाला pension महिन्याला 1500 1500 मिळते माफ झाला आम्हाला तेवढं बरं. मग यावेळेला 7 तारखेला काय होईल निकाल लागणार आहे लागणार म्हणजे 100% लागणार आहे बरं कुणाच्या बाजून लागणार दादांच्या अजून आबिड दादा होय बर मावशी काय म्हणाल ते अजून दादाच्या बाजूला लागणार खरं आहे काय खरं आहे खरं आहे का उगाच ती नाही, नाही, खरं आहे, खरं आहे. काय ठरवून आलाय साहेब? खरं आहे. ठरवून घेतलाय का नाही दोघं? नाही नाही तुम्ही ठरवून घेतलं खरं आहे खरं आहे ही बरं. भोरे आहे मी साठे आहे बर ही भोरे आहे मी साठे आहे हा. ठरवून कुठे घेणार माझं घर इथं आहे तिचं घर तिकडं आहे ठरवून कुठे घ्यायचं आहे बर मग काय कुणाला औंधा कुणाला मतदान ठरविलंय का करायचं दादाच नाही वहिनीच बर मावशी तुम्ही हो आम्ही बी अरुण दादासनी हम्म. आणि मंगल वहिनीसनी काय गावात काय वातावरण आहे हाय बरोबर आहे चांगलं तुमच्या आहे इथं काय काय कामं झाल्यात गाव झाल्यात की कुणाच्या माध्यमातून झाले चांगले जाधव साहेबाच्या बर काय काय कामं बेग बिगर मंजूर करून दिली झाली? हं. चांगल्या मानतात आम्हाला गोरगरिबाला गेले की चांगल्या आमच्यासाठी हे मंदिर बांधून दिलं पोरांसाठी बर पोरांनी सहकार्य केलं बर 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 हाय चांगलं आहेत काय तुम्ही आता लाडक्या भावाला काय आता लाडक्या भावाचं काय निवडून आणायचे ठरले आणणार की होय की होय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगानं आज चंद्रे गावात आपण आलोय चंद्रे गावातल्या नागरिकांकडून जाणून घेतोय की या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये बाजी कोण मारणार ताई मगापासून आम्ही तुमच्या गावात फिरतोय महिलांना पण भेटलोय आम्ही काय वातावरण आहे गावात एकंदरीत वातावरण चांगलं आहे आमच्या गावात म्हणजे कोण उमेदवार आहे अरुण जाधव अजून ना साहेब आहे बर काय काम काय केलं इथं काय कामं आमच्या- झालं ते सांगा बघू जरा काम काय आमच्यासाठी समाज मंदिर त्यांनी खूप छान बांधून दिले करायला. बर आणि काय कामं केली आणि भरपूर काय आता काय पण ती मावशी नाही म्हणाल ती काय कामं करायला नाही नाही कसं शक्य आहे नाही म्हणणार नाही कोण बरं. मग काय बाजी कोण मारायला वाटते अरुण जाधव अरुण दादा कोण उभारलाय उमेदवार माहित आहे का कोण आहे अरुण दादा अरुण दादा आहे हा बर काय अरुण दादांचं काही येणं बिणं होते का इथे हा? येतात की येत्यात येतात बर काय गावात काय कामं झाल्यात आमच्या गावात भरपूर कामं केली काय सांगा बघू जरा काय काय कामं झाल्यात गटार केलीत रस्ता बरं. केलं समाज मंदिर केलं बायकांची पिंचिल्या केल्या लाडकी पण केली बर सगळं केलंय एवढं सगळं केलं होय 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 बर कोण कोण आणि कोण घेतात इकडे आम्ही आणि कोण अरुण दादांचं दररोज इकडे येणं जाणं हाय का? हाय 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 आहेत बर वाळवंत शिवाजी कांबळेची मालकी शिवाजी कांबळे बर मंगल कांबळे मंगल उभारले. कांबळे हा मग त्यांचं कसं काय हाय हाय का की हाय की त्यांचं काय गाडी भेट होत्या हे का होते होते होत्या होते का उगाच आला नाही? नाही आज सकाळीच येऊन भेटून गेल्यात भेटून गेले होय 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 प्रचाराला आले असते आलते आलते बरं मग काय गावात वातावरण काय एकंदरीत आम्ही धनुष्य बांधलाच मध्ये देणार धनुष्य म्हणाला होय नाही नाही ती मावशी म्हणाली नाही धनुष्य म्हणाली आम्ही देणार ना उघड देणार मग नाही म्हणाली ती ती मावशी काय म्हणते आम्ही देणार ना उघड आम्हाला सहकार्य केले भरपूर तुम्हाला सहकार्य केलं? होय 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 ती म्हणाली मला पेन्शन काय नाही मिळालं अजून काय नाही म्हणती होय आम्हाला आहे की पेन्शिली आम्हाला आहे ते की त्यामुळे ती नाही म्हणाली इथे काय कामं करायला नाही आमची कामं सगळीच केलेली आहेत मावशी काय म्हणते बर मग तुमचं मतदान कोणाला आमचं मतदान हं? ह्याला अरुण जाधव अजून जाधवत नाही होय होय काय मावशी तुम्हाला पेन्शन काय मिळते काय मिळते की. बरं कामं कोणी केल्यात गावात काय माहित आहे का आता पोरगी सांगती साहेब मला डोळ्यानं काय दिसना झाले जरा थांबवा एवढ्या आणि पुरीकडनं घ्या ते पुरींकडे द्यायचं वय वय मला दिसना हो आता मग डोळ्यातच काय गेलं त्यांचं बी तेच आहे असं आहे तुमचं पण तेच आहे? तेच आहे तुमचं- सगळ्यात तुमचं पण होय, तेच होय, आहे? होय, होय, होय. उगाच सगळं- जबरदस्ती नाही काय नाही नाही काय कुणाला आम्ही भेट नाही काय नाही त्यासनी देणार उघड 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 आहे. होय होय नाही तर उगाच त्यांना दबाव काय नाही. नाही काय नाही जमत आम्ही दबाव नाही तिने आम्ही आधीचे काय आम्ही आधीचे समाज मंदिर आमच्या गलीत हा, उघडच आम्ही म्हणेन बर आमचं सहकार्य सगळं पोरांचं सगळं इथं होणार बर आमचं होणार भजन होणार कीर्तन होणार सगळं होणार एवढं आमच्या सगळं समज झालं. होय बर मग तुमचं मतदान कोणाला 7 तारखेला निकाल काय लागणार मग निकाल हेच लागणार दादांना लागणार दादाचाच निकाल लागणार होय 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 धनुष्य बांधचा निकाल लागला म्हणून समजा 12-1लाच निकाल लावणार आम्ही राधानगरी तालुक्यामध्ये असणारे कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील चंद्रे या गावामध्ये आपण मगापासून फिरलो. तिथल्या स्थानिक नागरिकांच्याकडून जाणून घेतलं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगानं तिथल्या उमेदवार जे आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेतलं, त्यांच्या विकासाच्या कामाबद्दल जाणून घेतला. याचा संपूर्ण आढावा आपण या रिपोर्टच्या माध्यमातून घेतलेला आहे.